नमस्कार मित्र, खूप छान वाटते आज. खरं तर तुम्ही पाहाल की माझ्या पाठीमागे मी आज आलेलो आहे माझ्या ओमला आणि प्रमोदला घेऊन नेहमीप्रमाणे अक्षय भाऊ बोराडे यांच्या संस्थेमध्ये. बऱ्याच वेळा इथे आम्ही येत असतो. बऱ्याच लोकांना, बऱ्याच इथे ज्या ताई आहेत किंवा छान मुलं आहेत त्यांना भेटत असतो, बोलत असतो, गप्पा मारत असतो. ताई ये ना इकडे. अरे तू बी कशी चालायला लागली? खरं चालायला लागली? कशी काय? थोडं थोडं प्रयत्न केला. कसं काय काय प्रयत्न केला तू? चालायचा. हा काय? हो. अरे मित्र, मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय आणि अगदी म्हणजे डोळे भरून आले. ही ताई जी आहे, आम्ही नेहमी इकडे येत असतो. ह्या इथे ज्या ताई आहेत, आजी आहेत, काही दिव्यांग मुलं मुली आहेत. ही एक ताई आहे जिला ताई आपण किती वर्षापासून एकमेकाला ओळखतोय? 1-2 वर्ष झाली. 2-4 वर्ष झाले असतील आम्ही ताईला ओळखतो, भेटतो. ही ताई खरं तर अगदी बसून चालायची आहे की नाही. आणि मला प्रमध्ये इकडं बसून चालायची आणि तिचा माझ्याकडे एक व्हिडिओसुद्धा आहे. कारण ती नेहमीच बसलेली असायची, त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं की दिव्यांग मुलगी, आणि म्हणून मी नेहमी तिला एक मोठ्या ताईप्रमाणे तिच्याशी नेहमी गप्पा मारायचा. आज अक्षरशः मला इतका आनंद झाला तिला चालताना पाहून. मला माहीत नाही अक्षय भाऊंनी काय तिच्यावर काय ट्रीटमेंट केली का पायाची? हा, औषध वगैरे चालू आहेत ना. औषधं चालू आहे? अच्छा अच्छा. दादांनी मलम वगैरे आणून दिले. औषधं गोळ्या चालू आहेत. हां हां. आणि आणि पायाला मसाज करते ना, तेल आणून दिले त्यांनी. हा का? हो. मित्र, खूप खूप म्हणजे खूपच छान वाटते की ही ताई म्हणजे म्हणतात ना की दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे अगदी खरोखर असं एक उदाहरण म्हणता येईल. तुम्ही जर माझा इंस्टाग्रामला गेलात, म्हणजे एक कलाकार विकास किंवा दिव्यांग ध्यास आणि विकास असं माझं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या ताईचा व्हिडिओ दिसेल. ताई खूप खूप छान वाटलं. आणि बाळा, तुला कसं वाटलं इथे येऊन? हां हां ना, सगळ्यांना. आणि त्या सलमान दादाला भेटला का? इथे खूप खूप मुलं मुली आहेत. खूप छान वाटतं. हा सलमान आहे. सलमान तर किती छोटा होता का रे? सलमान, तू तर माझ्यापेक्षा मोठा झाला रे. हाँ, मेरे से भी बड़ा हो गया तू अभी. हां, लंबा हो गया ना. तर मित्र, खूप छान वाटतं जेव्हा असं समाजात काहीतरी गोष्टी घडतात ज्या खूप आनंददायी असतात. खरं तर छोट्या छोट्याच गोष्टी असतात. म्हणजे मला माहीत नाही अक्षय बोराडे यांनी तिच्यासोबत म्हणजे तिला काय ट्रीटमेंट दिली किंवा काय केलं, पण तिच्याशी बोलताना असं जाणवलं की ती म्हणाली की सगळे तिला ओरडायचे की उभी राहा उभी राहा, चाल म्हणून. आणि खरोखर ती आज चालायला लागली आहे. खूप छान वाटलं मित्र. खूप म्हणजे खरं तर कधी जर आमच्या शिवजन्मभूमी जुन्नरला आलात तर तुम्ही आपल्या नंदनवनला तर भेट द्याच, पण अक्षय भाऊंच्या पण एकदा शिवण प्रतिष्ठानला नक्की भेट द्या. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, आणि ताईला पुढील भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.